उड्डाणपुलाजवळ परिसरात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, 1 जण गंभीर जखमी. जिल्हा रुग्णालय परिसरात हत्या झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांचा एकच आक्रोश, पोलिसांच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. जालना शहरातील उड्डाणपूल परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मृत तरुणाचे नाव अजय विक्रम आढाव, वय 25, राहणार नूतन वसाहत, जालना असे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. दरम्यान मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला. पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा रुग्णालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांच्या उपस्थितीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहे. यावेळी हत्येचा कारण अद्याप जरी स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांनी दिली. या झालेल्या घटनेमुळे हत्या झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी हजाराच्या संख्येने जिल्हा रुग्णालय परिसरात एकच गर्दी करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी सुद्धा केली. आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना. दीम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मयत अजय आढाव याच्यावरती अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. आता पोलीस आम्ही सर्व टीम स्पॉटवरती आहेत. आरोपीच्या शोधासाठी पण 2 ते 3 टीम आम्ही LCBच्या आणि पोलीस स्टेशनच्या रवाना केलेत. प्लस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे. जो मयताचा भाऊ आहे तो सध्या पोलीस स्टेशनला आहे आणि FIR नोंद करायचं काम चालू असून त्या FIR प्रमाणे जेवढे आरोपी असतील त्यांच्यावरती आम्ही तात्काळ कारवाई करू. काय कारण आहे सर? मयताचे काही नातेवाईक अगोदर स्टेशनमध्ये तक्रारीसाठी गेले होते असं काही माहिती? हा प्राथमिक मी आता त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मयत आणि आरोपी यांच्यामध्ये अगोदर पण काही वाद झाले होते. त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल आहे. तर त्याची आता डिटेल माहिती घेण्यासाठी मी पोलीस स्टेशनला नाही. काय कारण आहे नेमकं? दुसरा पण जखमी कोणी? अजून एक जखमी असल्याची माहिती समजत आहे. अजून त्याचं नाव निष्पन्न नाही. आम्ही टीम रवाना केलं. सर कारण काय आणि आरोपी किती आहे सर? याच्यामध्ये यांचं जुनं वादाचं कारण आहे. ते स्पष्ट अजून होऊ शकलं नाही. FIR नंतर स्पष्ट होईल. आणि आरोपींची संख्यासुद्धा आता एक असे समजते. अजून किती आहे ते FIR घेतल्यानंतर निष्पन्न होईल. यात शस्त्रांचा वगैरे वापर आहे? हा, त्याच्यावरती जे हल्ला केलाय तो धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला आहे. एक घटनास्थळी सुद्धा आम्ही टीम पाठवल्या. तिथे एक शस्त्र आम्हाला मिळून आलं आहे. त्याबाबत सुद्धा आम्ही तपास करतो. थँक्यू.